श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो आणि हिंदू धर्मात हा वर्षातील सर्वात शुभ, पवित्र आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे कधीही न संपणारे. म्हणजे आजच्या दिवशी केलेले जप, दान, पूजन, सेवा, सत्कर्म, चांगले विचार आणि शुभ सुरुवात यांचे फळ वाढत राहते असे मानले जाते. म्हणूनच लाखो लोक या दिवसाची वर्षभर वाट पाहतात. हा दिवस फक्त एक सण नाही, तर जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि नवीन आशेची सुरुवात करणारा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी अनेक दिव्य घटनांची सुरुवात झाली असे सांगितले जाते. भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म आजच्या दिवशीच झाला असे मानले जाते. म्हणून हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही आपण साजरा केला जातो. काही पुराणानुसार आजच्या दिवशी त्रेता युगाची सुरुवात झाली. काही कथांनुसार गंगा मातेचे पृथ्वीवर आगमनही याच दिवशी झाले होते. महर्षी व्यासांनी श्री गणेशांना महाभारत सांगण्याची सुरुवात याच शुभ दिवशी केली असे सांगितले जाते. म्हणून ज्ञान, धर्म, शक्ती, समृद्धी आणि पुण्य यांचा संगम असलेला दिवस म्हणजे अक्षय तृतीया. आजच्या दिवशी आजच्या दिवसाचे सर्वात मोठे ज्योतिषीय रहस्य म्हणजे सूर्य आणि चंद्र यांची शुभ स्थिती. या काळात सूर्य मेष राशीत असतो आणि मेष राशीत सूर्य उच्च मानला जातो. सूर्य म्हणजे तेज, आत्मविश्वास, यश, आरोग्य, सत्ता आणि कर्मशक्ती. त्याच वेळी चंद्र वृषभ राशीत असतो आणि वृषभ राशीत चंद्र उच्च मानला जातो. चंद्र म्हणजे मन, शांती, भावना, सुख, प्रेम आणि समाधान. म्हणून आजच्या दिवशी आत्मबल आणि मनबल दोन्ही मजबूत असतात असे मानले जाते. जेव्हा सूर्य आणि चंद्र दोघेही शुभ स्थितीत असतात तेव्हा नवीन काम, खरेदी, गुंतवणूक, पूजा, जप, दान आणि सत्कर्म आणि संकल्प यांना विशेष यश मिळते असे मानले जाते. आजच्या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची पूजा विशेष फलदायी मानली जाते. घरात दिवा लावून लक्ष्मीनारायणांना नमस्कार करावा. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जपावा. श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम किंवा साधे नामस्मरण केले तरी मोठे पुण्य मिळते असे सांगितले जाते. आजच्या दिवशी केलेली प्रार्थना लवकर फळ देते अशी श्रद्धा आहे. आजच्या दिवशी सोने खरेदी करण्याचीही परंपरा आहे, कारण सोने हे स्थैर्य, संपत्ती आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पण सोने हे शक्य नसेल तर चांदी, तांबे, पितळ, धान्य, मातीचा माठ, नवीन भांडे, झाडू, श्रीयंत्र, 1 रुपयाचे नाणे किंवा घरात उपयोगी वस्तू घेतली तरी ते शुभ मानले जाते. महत्व वस्तूचे नसून भावनेचे आहे. श्रद्धेने घेतलेली छोटी वस्तू ही शुभ फल देणारी मानली जाते. आजच्या दिवशी दानाचे महत्व खूप मोठे आहे. पाण्याचा माठ दान करणे, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, अन्नदान करणे, गरिबांना धान्य देणे, कपडे देणे, गायीला चारा देणे, पक्ष्यांना दाणे टाकणे, गरजूंना मदत करणे हे सर्व अक्षय पुण्य देणारे मानले जाते. विशेष करून उन्हाळ्यात पाण्याचे दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. आजचा दिवस पितरांच्या स्मरणासाठीही अत्यंत शुभ मानला जातो. असे सांगितले जाते की काही विशेष पुण्यदायी तिथींना पूर्वजांची कृपा पृथ्वीवर येते. अक्षय तृतीया हा पुण्य वाढवणारा दिवस असल्याने या दिवशी पितरांना स्मरण केल्यास त्यांना तृप्ती मिळते आणि ते आपल्या वंशाला आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे. याचा अर्थ ते प्रत्यक्ष शरीराने येतात असा नसून त्यांच्या कृपेची ऊर्जा, स्मृती आणि सूक्ष्म आशीर्वाद घरावर राहतात असे मानले जाते. पितरांच्या शांतीसाठी दिवा लावणे त्यांच्या नावाने अन्नदान करणे, पाणी अर्पण करणे आणि कृतज्ञतेने स्मरण करणे शुभ मानले जाते. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. म्हणून संध्याकाळी दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील अडथळे कमी होतात. म्हणून हा एक उपाय नक्कीच करावा. पितरांची कृपा मिळते आणि नकारात्मकता दूर होते असे सांगितले जाते. आजच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर दिवे लावणे, रांगोळी काढणे, स्वच्छता ठेवणे आणि आनंदी वातावरण ठेवणे. आपल्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये दिवे लावावे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशेला दिवे लावल्यास अत्यंत शुभ मानले जाते. स्वच्छ, प्रकाशमान आणि शांत घरात लक्ष्मीचा वास होतो असे सांगितले जाते. घरात भांडण, कडू बोलणे, राग, अपशब्द, अन्नाचा अपमान, गरजूंना नकार देणे हे सगळे टाळावे, कारण आजचा दिवस प्रेम, नम्रता आणि पुण्याचा आहे. आज आपल्या दारावरती कोणी आले तर त्याला उपाशी पाठवू नये. जर आर्थिक अडचणी असतील तर लक्ष्मी समोर 1 नाणे ठेवून दिवा लावा आणि श्रद्धेने मंत्र जपा. जर घरात वाद असतील तर
विष्णू नामस्मरण करा. जर मन अस्थिर असेल तर चंद्राला पाहून शांत प्रार्थना करा. जर प्रगती थांबली असेल तर आज नवीन संकल्प करा, कारण आजचा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस मानला आहे. अक्षय तृतीया आपल्याला शिकवते की मोठेपणा पैशात नसतो तर भावनेत असतो. मोठे दान नाही केले तरी चालेल, पण मनाने केलेली छोटी मदतही देवापर्यंत पोहोचते. मोठी पूजा नाही केली तरी चालेल, पण श्रद्धेने लावलेला एक दिवा जीवन उजळवू शकते. मोठे सोने नाही घेतले तरी चालेल, पण सकारात्मक विचार घेतला तर नशीब बदलू शकते. म्हणून आजचा दिवस फक्त सण म्हणून पाहू नका. हा दिवस जीवन बदलणारा संदेश देतो. चांगले विचार करा, देवाचे स्मरण करा, पूर्वजांना आठवा, दान करा, घरात प्रेम ठेवा, नवीन सुरुवात करा, कारण आज केलेले शुभ कर्म अक्षय मानले जाते. वेळ जाईल पण आजचा दिवस दिलेले पुण्य, आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात वाढत राहील. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर अखंड राहो. भगवान विष्णूंचे संरक्षण मिळो, पितरांचे आशीर्वाद लाभो आणि तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, धन आणि आनंद सदैव वाढत राहो. आणि आजच्या दिवशी गुरुकृपा मिळवण्यासाठी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणे सुद्धा विसरू नका. आज स्वामींची सुद्धा सेवा करावा, कारण आज केलेला जप साधना अनेक पटीने त्याचे फळ मिळतात असे म्हटले जातात. म्हणून आज आपल्या गुरुची कृपा सुद्धा करणे विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.